काय मग मस्त वाटते ना. आता 2 दिवस झाले मस्त असा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आमचं स्कूलचं सुद्धा क्राफ्ट मस्त असं तयार झालेलं आहे. आणि हे चिवला काही नवीन नाही, तिच्या मैत्रिणीसाठी तिने असं छान असा तिचा जुना बेल्ट आहे ना त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि खूप मस्त आहे. आणि वरचा सगळा क्राफ्ट पेपर आहे बरं का. आणि हे सुद्धा क्राफ्ट पेपरचं तिला जे आहे ना ती ॲक्टिव्हिटी सांगितली होती, जी हत्ती बनवायचं होतं. आता याचे फक्त डोळे लावायचे राहिले. आणि आज मात्र नाश्त्याला मस्त असं ढिरडं केलं आहे. आणि तुम्हाला जर ना नाश्त्याची सिरीज पाहिजे असेल ना, मी रोज काय काय करते मुलांना, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण मस्त अशी सिरीज बनवू. आणि इथं सासूबाईंना काय आता पिठाचं जास्त खायचं नव्हतं, म्हणून जे वरण होतं ना त्या वरणाच्याच चिकुल्या करायच्या होत्या. काय त्यामध्ये मस्त अशी जिरे मोहरी आणि कांद्याची फोडणी दिली आणि लसूण मिरचीची पेस्ट टाकली जी ऑलरेडी वाटलेली होती. आणि मस्त असं त्याच्यामध्ये बेडगी पावडर, धना पावडर, हिंग आणि जे उरलेलं वरण होतं ना ते पण टाकून. तर या 1 मिनिट कुकसाठी आहे ना अजिबात नाही का ताजी पोळी वापरायची नाही. शिळी पोळीची छान चव लागते, किंवा मग नसेलच तर मग ताजी पोळी वापरायची. तर मी ताज्याच पोळ्या यूज केल्या, छान बारीक तुकडे करून टाकले. आणि इथे जी तुम्ही बघताय ना एव्हरेस्टची जी कसुरी मेथी ना मी तीच वापरत असते. 100 ग्रॅमची जी पुडी मी आणते. आणि ही कसुरी मेथी ना मी नेहमी फ्रीजमध्येच ठेवत असते आणि छान कुरकुरीत लागते. इथे माझं चिकुल्या तयार आहेत आणि मुलांना सुद्धा आहे ना टिफिन देताना ना पोळी हे तुकडे करूनच द्यायचे, म्हणजे ते पटकन त्यांच्या वेळेमध्ये टिफिन संपवतात. तर चलो मग आजच्यासाठी एवढंच, बाय.